नमस्कार मंडळी, एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्नेहा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आहे। तर हा ब्लॉग आहे रविवारचा आणि सकाळी आम्ही आलो होतो शेगावला महाराजांच्या दर्शनाला। तर हे आहे गजानन महाराज संस्थांचं फ्री पार्किंग। इथे म्हणजे पार्किंगचे चार्जेस वगैरे काहीही नसतात। आणि आता आलेलो आहे आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी। तर हे आहे भक्त निवासकडून असा रस्ता, म्हणजे पार्किंगमधूनच आतूनच असं महाराजांच्या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे। तर इथे ना बस येतात आणि इथे ज्या बस येतात ते आनंद विहारवरून येतात, आनंद विहार ते मंदिरापर्यंत। आणि इथे जे खामगावचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथून पण येतात, म्हणजे ज्या संस्थांच्या बस आहेत आणि निशुल्क आहेत, त्याचे काहीही फी वगैरे नाही राहत। तर तुम्हाला जर कधी यायचं असलं तर त्या बस राहतात ट्रेनच्या जवळ, रेल्वे स्टेशन जवळ। आणि आम्ही आता आलेलो आहे मंदिराकडे। हा जो जुना रस्ता आहे हा आता चालू झालेला आहे, आधी बंद झालेला होता। आधी इकडनंच रस्ता होता, तर मधात बंद केला होता हा रस्ता, दुसरीकडनं चालू केला होता। तर आता वापस हा रस्ता चालू केलेला आहे। आणि हे आहे चप्पल स्टँड, ते पण फ्रीमध्येच आहे। एवढी गर्दी असते ना महाराजांच्या मंदिरात, तरीही एवढंसं सुद्धा कचरा तुम्हाला कुठेही दिसणार नाही आहे। मंदिरात कुठेही जा तुम्हाला एवढी स्वच्छता दिसते या मंदिरात। तर समाधी दर्शनाला 1.5 तास लागणार होता, म्हणून आम्ही मुखदर्शनाकडे गेलो आणि तिथे फक्त 10 मिनिटच लागलेले आहेत। तर इथे तुम्हाला वेळ पण दाखवतात ते किती वेळ लागणार आहे कुठल्या दर्शनाला, तर त्याच्यानुसार आपण दर्शन करू शकतो। तर बघा गर्दी किती होती तरी पण। तर हा आहे गजानन महाराजांच्या मंदिरातील आतील परिसर। ही जी वरती तुम्हाला लाईन दिसत आहे वरच्या साईडनी, तर ती आहे समाधी दर्शनाकडे जाण्याची लाईन। तर खूप जास्त गर्दी होती, 1.5 तास लागणार होता। बघू शकता तुम्ही किती आहे लोक तिथे। तर त्याच्यामुळे आम्ही समाधी दर्शनच घेतलं आणि अगदी 5 मिनिटच झालं होतं। दहा ते पाच। तर हे आहे गजानन महाराज मंदिरातलं महाप्रसादालय। तर हे 10 ते 5 उघडं असते आता, आणि इथे खूप गर्दी होती, इथेही 1-1.5 तास लागणार होता। त्याच्यामुळे आम्ही प्रसाद घेतलाच नाही, कारण की वीर आणि मिशी, म्हणजे मिशी तरी राहिली असते पण वीर एवढा वेळ राहिला नसता। तर ही शेगावची फेमस कचोरी आहे, तर आम्ही इथे येऊन मग कचोरी खाल्ली आणि नंतर निघालो गावाकडे। तर खामगावला आल्यावर हे आहे सिव्हिल लाईनमधलं राम मंदिर। तर इथे आलो दर्शन घ्यायला, आणि इथे आरती चालू होती। जवळपास 12 वाजले होते आम्हाला यायला इथे, आणि इथे आरती चालू होती करणं त्यांची। तर राम मंदिराचं दर्शन घेऊन घरी गेलो आणि नंतर काही दिवसभर शूट केलं नाही, कारण की आमच्या घराच्या बाजूच्या काकाचं 5वं पुण्यस्मरणचा कार्यक्रम होता। आणि तिथे सर्व पाहुणे आमच्या घरीच होते, कारण बाजूलाच असल्यामुळे। तर त्याच्यामुळे काही शूट करताच आलं नाही। तर संध्याकाळी आम्ही इथे नाना नानी पार्कमध्ये आलो होतो। तर खामगावचं फेमस आहे, खूप मस्त आहे लहान मुलांसाठी एन्जॉय करण्यासाठी। खेळणे आहेत लहान मुलांचे, स्लायडिंग, पाळणा वगैरे, आणि मोठ्यांचं पण आहे। तर पुढे मी ते पण दाखवते तुम्हाला। नंतर आई आणि मी इकडे आलो, आणि इथे मोठ्यांचं जे आहे सर्व, तर लहान मुलंही खेळत होते। ॲक्च्युली ते कल्ला करतात लहान मुलांसाठी, कारण की ते मोठ्यांचा असल्यामुळे कसं मोठं राहते सर्व, आणि लहान मुलं पडू शकतात त्याच्यावरून। पण ते लक्ष नसलं की लहान मुलं इकडे येतातच। आणि
जाम जाते. नंतर घरी गेल्यावर काही शूट केलंच नाही. तर मंडेला सकाळीच आम्ही घरी गेलो आणि आजचा व्लॉग एवढाच होता. कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.